पवारांच्या वयाचा वास शमला नसताना आता आत्मा आणि भूताटकीचा प्रचार हा सुरू झालाय। सारे आरोप प्रत्यारोप पाहता विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेली लोकसभेची ही लढाई आता मात्र भावनिक वळण घेताना दिसतीये। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पवारांवर टीका करताना वापरलेले भटकती आत्मा हे शब्द आता महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मानगुटीवर बसले। नेत्यांच्या सभांपासून ते पत्रकार परिषदांपर्यंत भटकती आत्मा पिच्छा सोडायला तयार नाहीये। शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याविषयी असे शब्द वापरल्यामुळे विरोधकांनीही पंतप्रधानांच्या वक्तव्याविरोधात रान उठवलंय। दैवत असलेल्या शरद पवारांविषयी अजितदादांनी हे ऐकूनच कसं घेतलं असा विरोधकांनी पलटवार केलाय। त्याला अजितदादांनीही उत्तर दिलंय। त्यांनी काय म्हणतो त्यांचा अधिकार आहे ना। आज मी एक वेगळा रस्ता स्वीकारलेला आहे। त्यांच्याबद्दल एक ते वरिष्ठ नेते आहेत, त्याच्या एकेकाळी ते म्हणजे मी त्यांना दैवत म्हणून मानत होतो आणि एक वडीलधारी असल्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटच्या बद्दल मी काय बोलावं त्याबद्दल मी अजून एवढा मोठा नाही। दादांच्या या उत्तराला आपल्या खास शैलीत प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी दादांचं 2024चं भविष्य सांगून टाकलंय। अजित पवार यांचं दैवत सध्या त्यांनी दैवत बदललंय आणि जेव्हा 2024ला सरकार बदलेल, मोदी नसतील आणि परत त्यांना ईडीची नोटीस येईल तेव्हा त्यांनी परत दैवत बदललेलं असेल। दैवत बदलण्याचे संकेत देणाऱ्या दादांना अंबादास दानवेंनीही सुनावलंय। दैवत जे असतं ते कधी बदलत नसतं। आपण सगळे ग्रामीण भागातले लोक आहोत आणि कित्येक वेळेस दैवताला आपण नवस करत असतो। देव पावतोच अशातला काही भाग नाही, पण देव पावला नाही म्हणून आपण दैवताला नमस्कार करणं सोडत नसतो आणि नमस्कार करणं सोडलं याचा अर्थ आपण दैवत मनापासून मानत नव्हतो। पवारांच्या वयाचा वास शमला नसताना आता आत्मा आणि भूताटकीचा प्रचार सुरू झालाय। आरोप प्रत्यारोप पाहता विकासाच्या मुद्द्यावर सुरू झालेली लोकसभेची लढाई आता मात्र भावनिक राजकारणाच्या आणि वैयक्तिक आरोपांच्या कचाट्यात सापडल्याचं दृश्य आहे। मुंबईहून राजेश गुप्तासह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।